भल्या पहाटे मिरजेच्या स्टेशनात गाडी बदलली आणि आम्ही दोघं जण बंगळूरच्या गाडीतला आमचा डबा हुडकायच्या मोहिमेवर निघालो. फार दिवसांनी मीटर गेजचा प्रवास घडत होता. फलाटावरती घोळका जमलेला पाहिला आणि ज्या रीतीने त्या घोळक्यातली माणसं एकमेकाच्या खांद्यावरून टाचा उंच करून खाली डोकावत होती, त्याच्यावरून त्या वर्तुळाकार घोळकाचा केंद्रबिंदू हा रिझर्वेशनचा चार्ट हातात असलेला कंडक्टर असावा हे ताबडतोब ओळखलं. कारण सगळे असं चाललेलं होतं. रेल्वेच्या रिझर्वेशन चार्टवर आपलं नाव आढळलं की मला जो काही हर्ष होतो त्याची तुलना मी फक्त मॅट्रिक परीक्षेच्या निकालाच्या वेळेला बोर्डावरती छापील अक्षरात प्रथम जेव्हा माझं नाव वाचलं त्या हर्षाशीच होऊ शकेल. शी कंपार्टमेंट येस सर रेल्वेच्या कंडक्टर साहेबांनी आम्हाला जागा सांगितली. त्यानंतर मग चुकीच्या बोगीतला सी कंपार्टमेंट पाहणे, तो आधीच भरलेला पाहून गोंधळात पडणे, मग आपल्या बोगीचा नंबर कुठला तो शोधायला तो कंडक्टर शोधणे, हे सगळे नित्याचे विधी यथासांग झाल्यावर 2048 नंबरच्या बोगीतला तो सी कंपार्टमेंट एकदाचा सापडला. आमचं रिझर्वेशन खास इंजिनात जरी झालेलं असलं तरी प्रथम चुकून आम्ही गार्डाच्या डब्यातच शिरणार. मग तिथे 4 धक्के खाऊन इकडे तिकडे करत करत शेवटी इष्टस्थळी पोहोचणार. त्याला काही इलाज नाही. प्रवासात दुसरी धाकधूक म्हणजे सहप्रवासी कोड ही होती. आमच्या कंपार्टमेंटमध्ये आधीच एक वृद्ध पारशी जोडपं येऊन बसलेलं होतं. डब्यात भयंकर घाण सुटलेली होती. काय घाण सुटली आहे माझी पत्नी म्हणाली. घाण आता मलाही आली होती, पण एंट्रीला हे वाक्य टाकावं हे काय मला बरं वाटलं नाही. घाण म्हटल्याबरोबर पारशी बाबा म्हणाले, अरे गाडी स्टार्ट झाली म्हणजे निघून जाय समजा घाण. हे तो बद्दा रेल्वे जंक्शन मधली स्पेशल घाण आहे, स्पेशल घाण. पारशी जोडप्यातले बाबाजी उद्गारले, अरे सकाळचा टाइम आहे, समजा पॅसेंजर लोक आहे ना ते सुपडा साफ करून घेते ना, ते घाण आहे. थोडक्यात म्हणजे ती घाण, त्या घाणीचं कारण आणि निर्मूलन या संबंधीची माहिती देऊन बाबाजी मोकळे झाले एकदाचे. काही वेळाने आम्ही चहा कॉफी मागवली. घाणीचा विसर पडला होता म्हणा किंवा सवय होऊन गेली होती म्हणा. माझी पत्नी किटलीतून कपात चहा ओतायला लागली. युअर वाईफ? पारशी बाबाजीने विचारलं. येस माय वाईफ. आपल्या पत्नीकडे हात करत बाबाजी म्हणाले. आम्ही बुड्ढीला रीतसर नमस्कार वगैरे केला. कुठून सी आले? पुनासी? बुड्ढीने चौकशी केली. होय होय. तुम्ही कुठून आलात? आम्ही बॉम्बेशी आले. साला व्हॉट क्लायमेट साला. साला घाम ने घाम ने घाम साला रॉटन साला. घाम या शब्दाचा असा उच्चार केवळ पारशी मुखातूनच निघू शकतो. घाम ने घाम ने घाम. आपण खुश. भल्या पहाटे साक्षात पारशी बाबाजीच्या मुखातून एकदा नाही 3दा साला ऐकणं म्हणजे काय मजा आहे. हे पहाट ही शुचिरभूत होण्याची वेळ आहे एवढंच ठाऊक असणाऱ्यांना कळणार नाही. जवळजवळ कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकण्यासारखे होतं. हा पारशी बाबा आपल्याला 7-8 तास आता लाभणाऱ्या या आनंदात मी बायकोनी स्वतःसाठी मागवलेल्या कॉफीच्या किटलीतली कॉफी माझ्या अर्धा कप भरलेल्या चहाच्या कपामध्ये ओतली आणि घोटाळा लक्षात आल्याबरोबर हात त्याच्या म्हणालो, काय झाला? चहाच्या कपात कॉफी ओतली. कुठल्याही पतिप्रमाद प्रसिद्धीपरायण स्त्रीप्रमाणे हिने आमचा गाढवपणा जाहीर केला. एकदा हे तुझा हजबंड ते साला ऍब्सेंट माइंडेड दिसते. बुड्ढ्या पारशांनी कोणालाही साला म्हणावं असं धरतृष्टानेच त्यांना हक्क दिलाय हे मला ठाऊक असल्यामुळे तो साला मी श्रीयुत या अर्थी स्वीकारला. पण पारशीण काकूंना मात्र नवऱ्याचा आगाऊपणा आवडला नाही. त्या म्हणाल्या, हे आमचे हे आहे नाही ते पण असंच ऍब्सेंट माइंडेड आहे. लोकांना नाव ठेवते पण आपण एक पायमध्ये ब्राऊन सॉक घालते आणि बिजा पायमध्ये काला घालते आणि बाहेर पडते. आमचे वाईफचं ऐकू नका हा साहेब. हे भाऊसाहेब. पारशी बाबांनी मला भाऊसाहेब करून टाकलेलं होतं. लय वर्ष पूर्वी आमचा लग्न झाला तेव्हा हे पण नल्ली ने मी पण नल्ला. नल्ला म्हणजे काय ते तुम्ही लहान नान नान नान. अरे एवढा एवढा होतंय. ते व्हिक्टोरिया गाडी होती ना घोड्याची तिच्यामधून घरी घेऊन चालला होता याला. तेव्हा हे नवी नवरी मला चिमटा काढते होता. चिमटा लहानमाचे लहानमाचे. शेवटला प्रश्न म्हातारीला उद्देशून होता. नवी नवरी नवऱ्याला घोड्यागाडीतून जाताना हळू चिमटे काढत होती. ही प्रणय क्रीडा मजेदार होती. म्हाताऱ्याकडे खोट्या रागाने पाहत ती म्हातारी म्हणाली, हा जानमात छे. हे हा होता ने हा होता ते लगनचे वक्ताला चीक चीक करून चीक काढीत होता. अरे ब्राईडग्रूम अगारीमध्ये कवा चीकते का? ते म्हणजे पहिलेशी असा मॅडच आहे. त्यानंतर बराच वेळ म्हातारी होती ना ती वैतागल्याचा असं करत बसलेली होती. मग ती खिडकी बाहेर पाहायला लागली.
काही वेळाने बाबाजीचं नाव पेस्तनजी आहे कळलं. माझे नाव मी त्याला सांगितलं, पण त्यांनी मला एकदा साला भाऊसाहेब करून टाकलं होतं. त्यामुळे शेवटपर्यंत तेच नाव मला स्वीकारावं लागलं. खरं सांगा पेस्तन काका, ह्या तुम्हाला मधून मधून चिमटा कशाला काढत होत्या? एखाद्या खट्याळ कार्ट असतं ना, त्या आईची नजर चुकून तिच्या पुढ्यातल्या डब्यातून लाडू काढताना तिच्याकडे जसं असं बघतं, तसं पेस्तन काकांनी पेस्तन काकींच्याकडे असं पाहिलं. पेस्तन काकी त्यावेळेला पिशवीतून नॅपकिन साबण वगैरे काढण्यात गुंतल्या होता. अरे भाऊसाहेब, तुला सांगते, हे आहे आणि हे पुराणी वार्ता आहे. पण मला काय वाटते माहिती आहे? मला वाटते मी पण काहीतरी तिला इकडे तिकडे हात लावत होता. म्हातारा काय छान होता, छान होता अगदी. 5.5 फूट उंचीचा तरी असेल. विरळ होत चाललेले पांढरे शुभ्र रेशमी केस, रेखीव भांग काढलेला, किंचित निळसर झाक असलेले डोळे, हडापेरावरून आणि मूळ गोऱ्या वर्णावर चढलेल्या त्या तांबूस रापीवरून आयुष्यभर यांनी अंग मेहनतीचं काम केलेलं आहे हे सहज ओळखू यायचं. रात्रभर प्रवास झालेला असून सुद्धा कुठे चेहऱ्यावरती थकावट नव्हती, आळसावले पण नव्हतं, पोटबीट सुटलेलं नव्हतं, गळ्यातलं चामडंही सैल पडलेलं नव्हतं. छान होतं अगदी. त्याच्या मानाने पेस्तन काकी जरा ढगळ होत्या, स्थूल बुटक्या पारशी पद्धतीने साडी नेसलेल्या. दोघांची नाकं मात्र एकाच ठशातून काढून चिकटवलेली होती, भरपूर होती अगदी. पेस्तन काका काकीचं सामान सुमान पाहिल्यानंतर त्यांची परिस्थिती जरा बेताची असावी असं मला वाटलं. काका, तुम्ही काय रेल्वेत होता का? हे तू कसा ओळखला रे? तू काय फेस रिडिंग करते? फेस रिडिंग करते भाऊसाहेब? हो, सहज वाटलं. येस, अरे रेल्वे वर्कशॉप मध्ये असिस्टंट फोरमॅन 32 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाला. म्हणून तर ते वर्षातून 2 वक्ताला ना हे सेकंड क्लासचा मोफत पास मिळते. साला आता थर्ड क्लासचा सेकंड क्लास केला. ते डिफरन्स भरला आणि फर्स्ट मध्ये आला. ते लाकूडचे फल्लीवर रात रात बसायचा म्हणजे साला हैराण. कुठल्या वर्कशॉप मध्ये होता तुम्ही? इथेच हुबलीला होता, मिरजला पण होता, तुझ्या पुण्याला पण होता. साला काय टाइम होता तुला सांगतो भाऊसाहेब. आता इथून गाडी ही गुड ओल्ड ब्रिटिश डेज वरती येणार हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नव्हती. ब्रिटिशांच्या गमनाची आठवण झाली की बुड्ढा पारशी हा गैवरलाच पाहिजे. त्याला साहेब हा अगदी मनापासून आवडायचा. संस्थानात वाढलेली माणसं जशी महाराजाच्या टायमाला एवढं म्हटलं रे म्हटलं की निराळीच होऊन जातात, तसंच हे सुद्धा आहे. ब्रिटिशाचे टाइमला साली सस्ताई काय होती हे पेस्तन काकाचं वाक्य, आणि महाराजांच्या टायमाला 1 रुपयाला 1200 दूध जायला मस्त दारात पिळून. या दोघात काही फरक नाही. हे आता हे भाऊसाहेब हे रेल्वे बघणे समजा सुपडा साफ साला. आता तो ते गार्डचा बावटा बी साला फाटून गेलेला. काय साला नो डिसिप्लिन. आमच्या वर्कशॉप मध्ये काय पण मशीन बिघडला तर गोरा इंजिनियर साहेब होता ना, त्या अंगावरचा कोटने शर्ट फेकून साला उघडा होईल ने कामाला लागेल. आता ते इंजिनियर लोक समजा साला सुब्रमण्यम आणि ते तुझा ते जोशी आणि कुलकर्णी टाट्या ते हात काळा करायला भीते. समजा चष्मा लावणारा फेरीवाला साला हट, प्रॅक्टिस 0 साला 100% इडियट साला. पेस्तन काका, तुम्ही काय पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला होता काय? अरे आपण तर इंजिनिअरिंग कॉलेज फिरे ते काळा की गोरा ते पण नाही पाहिला. आय स्टार्टेड एज ए ऑर्डिनरी वर्कर. आय टेल यू साला पहिला मशीन पूस दॅट इज बेस्ट ट्रेनिंग. ते तुझ्या इंजिनियर पोरे लोक कागदावरती ने बुकामध्ये मशीन बघते साला खरा बघायचा जमानाच गेला. समजा 100% घेल वगैरे वगैरे. तेवढ्यात पेस्तन काकी 5व्यांदा की 6व्यांदा तोंड धुवून आल्या, खिडकी बाहेर पाहू लागल्या. माझी पत्नी पुस्तक घेऊन वाचत बसली होती. मीही पुस्तक उघडून वाचायला लागलो. पेस्तन काकांनी खिशातून डब्बी काढून स्वतःच्या नागपुड्यांच्या बोगद्यामध्ये तपकीर घुसवली. पुस्तक वाचता वाचता मी मधूनच त्यांच्याकडे पाहत होतो. गप्प बसून राहणं त्यांना जरा अवघड जात होतं. कंपार्टमेंट शांत होता. मधूनच पेस्तन काका पेस्तन काकीला पारसी गुजरातीतून काहीतरी विचारत होते. काकी आपल्या 1-2 शब्दात उत्तर देत होत्या. काकी एकूणच त्या प्रवासाला कंटाळलेल्या होत्या. मधूनच असं सुस्कारा वगैरे टाकायचा. टॉवेल साबण वगैरे घेऊन बाहेर जायच्या पुन्हा पुन्हा. त्यांचं ते पुन्हा पुन्हा टॉवेल साबण घेऊन बाहेर जाणं माझ्या ध्यानात आलं. हे पाहून काकी गेल्याची खात्री झाल्याबरोबर पेस्तन काका मला न विचारता म्हणाले, ते आहे नी ते सारखा साबण लावून तोंड धुते, आदत आहे तिचा. तिला वाटते की नाही धुतला तर काली पडेल. ते पण जरा इस्क्रू दिलाय. हा इस्क्रू दिलाय. पण भाऊसाहेब, बट शी इज अ व्हेरी व्हेरी गुड गर्ल ना, व्हेरी गुड गर्ल.
जरा आपल्यावर आवाज बिवाज चढवते, डोका जरा गरम आहे. आपण तर एकदम रेफ्रिजरेटर. बस 60 years ऑफ मॅरिड लाईफ आहे. म्हणजे तुमचं वय काय? 78. अरे लग्न झाला ने तेव्हा 18 वर्षाचा पोरिया होता आणि ते होते 10 वर्षची. पर ते जमानामध्ये 10 वर्षची पोरगी पण 16 वर्षची दिसत होती. काही वेळाने पुन्हा मी पुस्तकात डोकं घातलं. पेस्टन काकांनी म्हातारीला गुड गर्ल असं म्हटलेलं ऐकून माझ्या पत्नीने पुस्तकं आडून हळूच माझ्याकडे पाहिलं. तेवढ्यात कुठलंसं स्टेशन आलं आणि कंडक्टर जेवणाची ऑर्डर विचारायला आला. मटन करी अँड राईस. पेस्टन काकांनी ऑर्डर दिली. का भाऊसाहेब तुम्ही नाही सांगते? आम्ही डब्यातून जेवण आणलेलं आहे. मग पेस्टन काकी म्हणाला ह्यानाही पण आणलंय, पण ह्या म्हाताऱ्याला हॉटेलमधलं खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. गाडी सुटली आणि आम्ही पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. काही वेळाने पेस्टनजींचा आवाज आला. का रे भाऊसाहेब, तुम्ही घरी पण दोन बाजूला दोघा चोपडी वाचतच बसते काय? शे हो, प्रवासात वाचायला मिळतं, घरात टाइम कुठे मिळतो हिला? हे ते पण खरा. चला आपले देश मध्ये बायडी लोकला काम लय. आमची मिसेस पण अख्खा दिवस काम मध्ये. तुम्ही असता कुठे? ते हुबलीमध्येच असतो. माझा जन्म बॉम्बे मध्ये 78 years ago. मग पेस्टन काकांनी थोडक्यात आपली जन्मकथा वगैरे सांगितली. त्यांचे वडील कोणीतरी नसरवांजी वगैरे असतील ते प्रथम या भागात आले. अरे ते वखटला ने समजा ट्रॅव्हल घोडेच्या टांगामध्ये होता, घोडेच्या. रेल्वे मग आला MSM, मद्रास अँड सदर्न मराठा. ते पोरे लोक होते ना, ते त्याला मोस्ट स्लोली मुव्हिंग म्हणून MSM असा बोलत होता. आता समजा रेल्वेचा ते काय SR ने NR ने CR होऊन गेला. समजा चोर बाजार साला नाम बदलला म्हणून काम सुधारते का? काम सुधारते? चला महालक्ष्मी एक्सप्रेस ने सह्याद्री एक्सप्रेस ने सुब्रमण्यम एक्सप्रेस. काय पेस्टन काका सुब्रमण्यम या शब्दाचा एकूणच फलाना ठिकाणा अशा अर्थाने उपयोग करत होते. साला सुब्रमण्यम. आता तूच सांग भाऊसाहेब, महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजे महालक्ष्मी रेस खेळायला बॉम्बेला जाणारा एक्सप्रेस की कोल्हापूरची महालक्ष्मी बघायला जाणारा एक्सप्रेस? ते कसा कळेल? अरे ब्रिटिश टायमाला कसा बॉम्बे मेल, मद्रास मेल, कलकत्ता मेल म्हणजे माहिती पडायचा. आता कोण सुब्रमण्यम असेल त्याला बॉम्बेला जायचा तर ते कुठली गाडी पकडेल ते सांग नी. अहो पण पूर्वी सुद्धा तुफान मेल होती ना, तुफान मेल. अरे साला काय ट्रेन होती तुला सांगतो. तू कवा बसला होता की? साला खरोखर तुफान. ते पहिले टाइमचा कोलसाच चांगला. ड्रायव्हर लोक पण अँग्लो इंडियन ने, ख्रिश्चन ने, पारसी हे असला सुब्रमण्यम नव्हता. आता तर तुमचा ब्राह्मण टाटा कुलकर्णी ने बाबूराव हे लोक ड्रायव्हर. ते गाडीचा बॉयलर पेटवायचा म्हणजे काय बिडी पेटवायचा आहे? हा, आमच्या संभाषणाच्या गाडीचे रूळ सटासट बदलत होते. चिकोडी, पाच्छापूर, सुलढाळ वगैरे स्टेशन येत होती आणि मागे टाकली जात होती. हे भाऊसाहेब तू सिगरेट लय ओढते. हा, आपण का सिगरेट ने, पान तंबाखू ने, विस्की फिस्की ड्रॉप पण नाही घेतला. साला बॅड हॅबिट. हा तुला सांगते. हा बॅड हॅबिट. आणि हे नाकमध्ये तपकीर घुसवते ते विसरला. पेस्टनजींच्या काकूंनी ताबडतोब त्यांची धिंड काढली तिथे. लग्नाच्या हॉलमध्ये 60 वर्षापूर्वी दस्तूरची नजर चुकून नाकात तपकीर कमवून शिंकल्याचा राग त्यांना अजूनही टिकून होता त्यांचा. पण भाऊसाहेब हे मानसलायक पण नल्लासारखा काहीतरी हॅबिट पाहिजे का नाही? काय सांग भाऊसाहेब, सांग नाही. पेस्टन काकांचं एक बरं होतं, स्वतःच्या बोलण्यात कुठे विसंगती वगैरे आहे याचा ते कधी फारसा विचारच करत नव्हते. पण पेस्टन काकींनी त्यांची तपकीर काढल्यानंतर माझ्याकडे पाहून डोळे मिचकावून ते थोडा वेळ नव्या विषयांतराला ते उद्युक्त झाले. ताबडतोब चूप बसले. मी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. भाऊसाहेब तू योगासन करते का? योगासन? मी दचकलोच एकदम. अरे योगासन ने प्राणायाम. मी रोज 1 घंटा योगासन करते. 1 घंटा. आपल्याला कवा ताप नाही ने, ब्लड प्रेशर नाही ने, काय नाही. 78 पण माझे डोळ्याला चष्मा नाही. योगासन करे योगासन. ह्याला हिंदू फिलॉसॉफी वाचते का कधी? वाचतो थोडी. एकदम हाय क्लास. हा, रामकृष्ण परमहंस ने विवेकानंद. साला काय एक माणस, साला डिवाइन. आजकालचे ते बाबा आणि साला ते बाबा साला ऑल जगलर्स, जादू करते. विवेकानंदनी तर अमेरिकन लोकचा सुपडा साफ केला. नुसता गेला आणि खडा राहिला आणि म्हणाला ब्रदर्स अँड सिस्टर्स बोलला. बास साला 10 मिनिट नुसता क्लॅपिंग. आपण तर त्याचा 4 व्हॉल्यूम वाचला. हा,
राजयोग ने भक्ती योग जे समजा आपण का घोड्याचा रेस नाही खेळला, दारू नाही, असला शोकच नाही केला. फिलॉसॉफीचा बुक घेऊन बसते ने विवेकानंद ने शिवानंद साला 100% डिवाइन, साला 100% डिवाइन. तू का हुबलीला आला नाही? अरे हुबलीला सिद्धारूढ स्वामी होता 100% गॉड. पेस्टन का काय पर्सेंटेज कसं काय काढत होते हे काय मला कळेना. शेवटी लोंढ्याला गाडी आली, जेवणाचं ताट आलं. आम्ही आमचे डबे उघडले. पेस्टन काकीनी डब्यातून जेवण आणलेलं होतं. पेस्टन काकांनी मला प्रश्न केला, ए भाऊसाहेब काय मटण बिटन खाते का? पेस्टन काका एकदम आध्यात्मिकातून आदिभौतिकात आले, त्यामुळे मलाही जरा बरं वाटलं. मग मी पारसी धनसाक या विषयावर त्यांच्याशी 2 शब्द बोललो. पेस्टन काकांच्या पुढ्यात थाळी आणून ठेवणाऱ्या वेटरचा पोशाख आणि पाणी यांचं नातं केव्हा तुटलेलं होतं. अरे ब्रिटिश जमानामध्ये असला ड्रेस असताना तर ह्याच्या नेमकी कुठे लाच बसली असती. त्या स्थानाचा पेस्टन काकांनी स्वच्छ उल्लेख करून समोरची थाळी वगैरे न्याहाळली. थाळीमध्ये भाताचा ढीग, डाळ, भाजी, चपात्या, पापड असा निरामिष थाट होता. आपण हे का पेस्टन काका, आपण तर मटन करी राईस मागवलं होतं ना? वो कटोरे में मटन है, बाकी साहब इधर वेजिटेरियन है होता है. कळकट्ट शिरोमणी वेटरनी खुलासा केला आणि ते अदृश्य झाले कुठेतरी. अरे चालते भाऊसाहेब चालते, आपल्या पुढे जे फूड येते ने तेच खा, असा भगवानचा विष आहे, भगवानचा. गाडीने लोंढा सोडलं आणि म्हातारभाऊ 2-3दा शौचालयाच्या दिशेला जाऊन परतले. चला घंटा हे लोक टॉयलेटमध्ये काय करते चला भगवान जाणे. काही वेळाने पुन्हा ते तिथे गेल्यानंतर मलाही शंका आली, म्हणून मी त्यांच्या मागून गेलो. पेस्टन काका हातास चेहरा करून ते दार उघडण्याची वाट बघत उभे होते. मी सहज दाराला लाच मारली आणि ते दार उघडलं. आत कोणीही नव्हतं, दार घट्ट बसत होता. आज साला मी पण साला गेलिया साला असं म्हणत पेस्टन काका आत गेले. मी कंपार्टमेंटमध्ये परतलो. काही वेळाने पेस्टन काकाही परतले आणि जणू काय मी मोठा चमत्कार करून आतल्या माणसाला अदृश्य करून त्यांना जागा करून दिली. अशा रीतीने त्यांनी पेस्टन काकींना ही सगळी घटना सांगितली. हे भाऊसाहेब ते साला आणखी 1 मिनिट जादा टाइम गेला असताना तर पॅन्ट मध्येच आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता. एकदम साला तू कमाल केला असं म्हणून माझ्याशी हस्तांदोलन वगैरे केलं. हस्तांदोलन त्यांनी केल्यावर माझ्या हाताचा भुगा कसा झाला नाही देव जाणे. 32 वर्ष रेल्वे वर्कशॉपमध्ये पेस्टनजींनी लोखंडाशी खेळ केलाय हे मला यथेच्छ जाणवलं. 78व्या वर्षी सुद्धा त्यांच्या पकडीतला जोर अगदी चांगला टिकून होता. हे भाऊसाहेब तुम्ही तब्बलजी आहे की तब्बलजी? पेस्टनजींच्या या प्रश्नाने मी 3 ताड नसलो तरी 1.5 ताड उडालो एकदम. तब्बलजी हे मी सारखा बघतो तू दोन्ही हातनी असा गुडघेवर तबला वाजवते. नाही तबला वाजवत वगैरे नाही, मी आपलं ऐकतो. आपल्याला पण गायनचा लय शोक. हा अरे ते हुबलीला अब्दुल करीम खान साहेबाचा गायन होता साला. व्हॉट म्युझिक, 100% डिवाइन. तुला सांगतो साला गोपाला मेरी करुणा समजेच्या आंख मध्ये पाणी. तुला सांगू काय सांगते, पब्लिक साला डोळे पुसते नि गाणं ऐकते, डोळे पुसते नि गाणं ऐकते. ते अब्दुल करीम खान साहेब होता ने, ते खान साहेब होता पण मीराबाईचा भजन काय गाते होता तुला सांगतो. भाऊसाहेब काय सांगू, हे भाऊसाहेब हे साला एक गॉड काय लफडा आहे. अरे मला त्यांनी भाऊसाहेबच काय राजेसाहेब असं म्हटलं असं तरी गॉड म्हणजे काय या पेस्टन काकाच्या प्रश्नाचं मी काय कपाळ उत्तर देणार. यू नो कोण म्हणते गॉड इज ट्रूथ, कोण म्हणते लव्ह इज गॉड. आपण काय म्हणते माहितीये काय, आता देव म्हणजे काय या व्याख्येत आणखी एक भर पडली. माझं काय जाणार होतं. आपण म्हणते गॉड इज सफरिंग, जे येईल नसीबला ते सफर करायचा, सफर ते गॉड. मराठीमध्ये काय म्हणते तुम्ही, कशाला सफर? हा सहन करायचं, हा सहन, दॅट इज राईट. तुझ्या काय म्हणणं बरोबर. मी या बाबाजीचं काहीही चूक म्हणायचं नाही असं ठरवलेलंच होतं. गोपाला मेरी करुदा शो मज्जानु भजन. बा हे भाऊसाहेब तू भजन गाते का? भजन गातो कधी कधी. हे मग गाणी गा. हे तुला ते आधी बीजे एकले येते का? आधी बीजे एकले काय ते विष्णू पण पागडीस होताने ते हाय काय हाय नाही वारले. अरे तुला सांगते ते वैकुंठ मध्ये असे ना, सिटिंग नेक्स्ट टू गॉड. आय टेल यू साला 100% तुकाराम. असा तुकारामच नाही, खरा तुकाराम बी असा नाही. आधी बीजे एकले काय आहे, गायन कर. आणि मग पेस्टन काकीना म्हणाले जो A1 भजन गायचे. आता पारसी गुजरातीमध्ये A1 म्हणजे हा हे मला ठाऊक होतं म्हणून बरं, नाही तर माझं भजन A1 कधी झालं याची चिंताच मला लागली असती. ही म्हणजे पंचायतच झाली.
गावानी डिकरा. माझ्या डोक्याच्या पिकलेल्या केसाकडे पाहून सुद्धा मला डिकरा म्हणजे बाळ म्हणणारी ती म्हातारी, तिचं मन मला मोडवेना. मी विठ्ठलाचं नाव घेऊन भजनाला सुरुवात केली. आता मला तरी ते त्रेतायुगात ऐकलेलं गाणं कुठे आठवत होतं, पण पेस्टन काकांना पाठ पुढल्या ओळी सांगत होते. आणि धारवाडीपर्यंत मला येत होत्या नव्हत्या तितक्या अभंगांची उजळणी झाली. पेस्टन काका खुश. मध्येच आपण सुद्धा पांडुरंग ध्यानी असं म्हणून पागरीसांच्या जागी मांडी घालून असं असं करत होते, चिपळा बिपळा वाजवत होते. ते ध्यान पाहिल्यानंतर पेस्टन काकी म्हणाली, हे आमचा नवरा आहे नी ते मॅडमन आहे, मॅडमन आहे. हे आमचा बैरी पण आहे नी ते मॅड वुमन आहे. असं म्हटल्यावर पेस्टन काकीनी चक्क आमच्या देखत पेस्टन काकांच्या कमरेखाली चिमटा काढला. ओय बगडा भाऊसाहेब बगलास, हे अजून चिमटा काढते. मग धारवाड आलं. उतरून घ्यायला संस्थेचे चिटणीस व कार्यकारी मंडळातील सदस्य आहेत हे आंधळ्याने देखील ओळखावं असली मंडळी आली होती. त्यांच्या हातामध्ये सगळ्यात लहान मिळेल असला फुलांचा एक तुरा वगैरे सगळा होता. आम्ही पेस्टन काका काकींचा निरोप घेऊन उतरलो. इतक्यात पेस्टन काकांनी मला हाक मारली, हे भाऊसाहेब. मी बहुधा गाडीत काहीतरी विसरलो म्हणून मी डव्याकडे वळलो. थँक्यू थँक्यू हा भाऊसाहेब. अरे तू एवढा मोठा माणूस. मी कसला. अरे नाही तर काय, हे समजा लोक तुला तुरा आणि फुला घेऊन रिसिव्ह करायला येते ते काय असा तसाच. तुझं नाव सांग नी पुन्हा. मग मी बाबाजींना नाव सांगितलं. थँक्यू हा भाऊसाहेब थँक्यू. केव्हा पेपरमध्ये तुझं नाव वाचला तर समजेला सांगेन की भाऊसाहेब इज माय फ्रेंड. आम्ही त्याचा भजन ऐकलंय 100% तुकाराम. आपला बी भाव बदलले नाही. बरं पण तुमचं नाव वाचल्यावर मी सुद्धा सांगेन, अरे आमचं नाम तो जामे जमशेद मध्ये डेथ कॉलम मध्ये आमचा पोरे लोक छापेल. पेस्तनजी जहांगीर हुबलीवाला काल सकाळी हार्ट अटॅक होऊन सी मेला. पण ध्यान मध्ये ठेव हा, गॉड इज सफरिंग. आमची बायकोचा चिमटा असते नाही तसा. ते चिमटा म्हणून दुखते पण आपली बायकोचा चिमटा म्हणून जरा मज्जा पण वाटते. हा हा. गुड बाय. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.